मुल्क के दीगर रियासतों की तरह महाराष्ट्र में भी औरतों पर मजालिम का सिलसिला जारी है। आए दिन इस्मत रेजी, कत्ल और तशद्दुद के वाक़यात पेश आ रहे हैं। औरतों के तहफ़्फ़ुज़ के मामले में रियासती हुकूमत नाकाम साबित हो रही है। इस तरह का इल्ज़ाम महाराष्ट्र बीजेपी की रियासती नायब सदर चित्रा वाघ ने नांदेड़ में एक प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान लगाया। उन्होंने कहा कि रियासती हुकूमत ने वुमेन्स राइट्स कमीशन के सदर का अभी तक तकर्रुर नहीं किया है, जिसकी वजह से औरतों पर हो रहे मजालिम के खिलाफ ठोस कार्रवाई नहीं हो रही है। उन्होंने थाने म्यूनसिपल कॉरपोरेशन कि खातून डिप्टी कमिश्नर पर हॉकर्स की जानिब से किए गए जानलेवा हमले के वाक़े का जिक्र करते हुए कहा कि किस तरह से लोगों के दिलों से कानून का डर निकलता जा रहा है। रियासत में 3 पार्टियों की हुकूमत चल रही है, लेकिन तीनों पार्टियों में बाहमी तालमेल की कमी है। बिजली के बिलों के मामले में तीनों पार्टियों के लीडर अलग अलग बयान देते हैं। एक कहता है बिजली बिल माफ़ किया जाएगा, दूसरा कहता है बिजली बिलों में छूट दी जाएगी और तीसरा कहता है बिजली बिल अदा नहीं करने वाले सारिफिन के कनेक्शन कट किए जाएंगे। इसी तरह किसानों के कर्ज माफी और दीगर मसाइल पर भी रियासत की मौजूदा हुकूमत को नाकाम बताया। चित्रा वाघ ने रियासत में औरतों पर हो रहे मजालिम पर दुख का इजहार किया, लेकिन मरकज की मोदी हुकूमत में भी दिल्ली में हो रहे खवातीन पर मजालिम का कोई जिक्र नहीं किया। खासतौर पर दिल्ली पुलिस के डिफेंस में खिदमत अंजाम देने वाली सबिया सैफी इज्तिमा इस्मत रेजी और कत्ल मामले का जिक्र नहीं किया। औरतों पर हो रहे मजालिम पर नाराजगी जाहिर करने वाली बीजेपी की रियासती नायब सदर का ये दोहरा रवैया नजर आया। महिला आयोगाला सरकार स्थापन होऊन जवळपास 2.5 वर्ष होऊन गेले, पण राज्यात 3 सरकारचं सरकार असताना सुद्धा 3 पक्षाचं सरकार असताना सुद्धा महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष मिळाला नाही। हे अतिशय चीड आणणारं आणि संतापजनक आहे। राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले बघायला मिळत आहेत। आजपर्यंत कायदा सुव्यवस्थेचा कधीही इतकी वाईट बोजवारा उडालेला बघायला मिळाला नाही जो आत्ता इतर या ठिकाणी होतोय। विकृतांची इतकी मजल गेली आहे की त्या ठिकाणी महिलांची जी महिला अधिकारी आहे ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनची तिची बोटं छाटण्यात आली, इथपर्यंत हिंमत वाढली आहे। रोज बलात्कार, सामूहिक बलात्काराच्या घटना वाढत आहेत, विनयभंगाच्या घटना वाढत आहेत, शरीर सुखाची मागणी करणारे विकृत वाढत चाललेले आहेत। आणि असं असताना सुद्धा राज्याच्या महिला आयोगाला अध्यक्ष नसणं ही अतिशय शर्मेची बाब आहे। या संदर्भामध्ये मागेच मी एका वाहिनीवरती बोलताना माझ्यासोबत राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ताई होत्या। त्या राज्यातल्या महिलांचं नेतृत्व करतात आणि त्या ठिकाणी कॅबिनेट मंत्री आहे। त्यांच्याकडनं राज्यातल्या महिलांना खूप अपेक्षा आहेत, पण त्यांनी असं सांगावं की मी महिला आयोगाला अध्यक्ष द्या म्हणूनची फाईल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री या सगळ्यांकडे दिली, पण कोणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही। जवळपास 6 ते 8 वेळा ही फाईल त्या ठिकाणी पाठवण्यात आली आणि तिला अजूनही त्यावर स्वाक्षरी झाली नाही। यावरून मला यशोमती ताईंना पण सांगायचं आहे की ताई, या मुद्द्यावरती आम्ही तुमच्या सोबत आहोत। तुम्ही एक लढणाऱ्या अशा नेत्या आहात, आम्हाला अभिमानच आहे तुमचा, आणि त्यामुळे मागून मिळत नसेल तर हिसकावून घ्यायची हिंमत ठेवा। आम्ही सगळेजणी तुमच्या सोबत आहोत, पण सरकारलाही मला सांगायचं आहे कोणी द्याव, राष्ट्रवादीची द्या, काँग्रेसची द्या, शिवसेनेची द्या, कोणी द्या, पण महिला आयोगाला अध्यक्षता द्या। आज महिला राज्यामध्ये सुसाईड नोट ठेवून आम्ही काम करतोय असं म्हणतायत। कधी डोळे उघडणार आहेत तुमचे की जोपर्यंत जीव जात नाही तोपर्यंत त्या घटनेचं गांभीर्य तुम्हाला कळत नाही? हा प्रश्न आहे माझा। नाही, मला कोणाच्या कुठल्या पक्षावरती काही बोलायचं नाही, कारण हा जो विषय आहे महिला अत्याचार हा विषय राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे। हा कुठल्या पक्षाचा अजेंडा असू शकत नाही आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी एकत्रित येऊन याच्या विरुद्ध आवाज उठवणं अपेक्षित आहे, पण दुर्दैवाने आज ते दिसत नाही। आज कुठलाही प्रश्न असेल जनतेचा तर रस्त्यावरती भिडताना ही तुम्हाला भारतीय जनता पार्टीच दिसेल। विविध प्रश्न तुम्ही घ्या, लाईट बिलचं घ्या, रस्त्यांचं घ्या, जे काही प्रश्न आहेत ते, कारण जे सत्तेमध्ये बसलेत त्यांना लोकांच्या जनतेच्या सुखादुःखाशी काही देणं घेणं आहे किंवा नाही, हा पण एक प्रश्न आहे। नाही, आता असं आहे की काहीतरी माहिती आल्याशिवाय कोणी कोणाच्या घरी जाऊ शकत नाही आणि धाड पडू शकत नाही। मला काही या विषयावर माझा फार अभ्यास नाही आहे, पण याच्यावरती विस्तृत असं जे काही संभाषण आहे हे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केलेलं आहे। मला एवढंच म्हणायचं आहे की आत्ताच मी मध्ये कुठेतरी वाचलं की कुठल्या तरी मंत्र्याची 100 कोटीची काहीतरी संपत्ती जी आहे ती अटॅच केली। कुठल्या मंत्र्याचं काय अटॅच होतं आहे, कोणाचं काय सील होतं हे आम्ही वाचतोय। याचा अर्थ जी काही इन्फॉर्मेशन तिथं मिळते आहे त्याच्यामध्ये सत्यता असावी आणि जी काही इन्फॉर्मेशन आहे त्याच्या अनुषंगाने ते डिपार्टमेंट काम करत असावे। आकसापोटी केंद्र सरकार या पद्धतीची ईडीची भूमिका घेते, मात्र भाजपातल्या लोकांवर ही ईडीची कारवाई होत नाही।
नाही, मला त्याच्याबद्दल ज्याची तक्रार त्या ठिकाणी जाते त्याची चौकशी होते. आता कोणाची तरी 100 कोटीची केलीच की सीज, म्हणजे काहीतरी त्या तक्रारीत तथ्य असेल ना, म्हणून सीज केली गेली. किंवा बाकीच्या जे काही धाडी पडतायत किंवा ज्या काही आहेत ते कोणतरी त्यांचा माणूस आतमध्ये बसला असेल की जो सांगतो आहे की बाबा याच्याकडे एवढं आहे, याच्याकडे तेवढं आहे, याची चौकशी करा, याची चौकशी करा, आणि काहीतरी पुरावे असल्याशिवाय कुठलंही ऑथॉरिटी असेल ती ऑथॉरिटी काही अशा पद्धतीने